आजपासून मुहूर्त लागलाय। सरसकट सर्वांना आता पीक विमा वाटप होणार आहे। तुमचे नाव यादीत आहे का लगेच पाहायचं आहे। हेक्टरी 40,000 रुपये तुम्हाला या 20 जिल्ह्यामध्ये आज वाटप करण्यात येणार आहे। बघा, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची पीक विमा यादी या ठिकाणी सरकारकडून आता जाहीर करण्यात आल्या। गावानुसार तुम्ही यादी आता बघायचं आहे। यामध्ये 2022 असेल, 2023 असेल, 2024 असेल, या 3 वर्षांच्या याद्या सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आल्या आहेत। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, आजपासून पीक विमा हेक्टरी 40,000 रुपये या ठिकाणी आता सुरू करण्यात आलेला आहे। खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना आज दिलासा मिळणार आहे। आज उद्या परवा 3 दिवस पीक विमा वाटपाला मुहूर्त लागला आहे। गेल्या महिन्याभरापासून पीक विम्याचा दुसरा टप्पा कधी मिळणार या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे। टोटल 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 3 वर्षांचा मिळून 40,000 रुपये पीक विमा वाटपाला आज मुहूर्त या ठिकाणी लागणार आहे। सरसकट सर्वांना आता पीक विम्याचं वाटप होणार आहे। तुमचं नाव यादीत आहे का लगेच तुम्ही आता पुढे पाहायचं आहे। काल पीक विमा येईल, उद्या पीक विमा येईल असं शेतकऱ्यांना आजपर्यंत ऐकवलं जात होतं, परंतु याची दखल आता राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी घेतली। त्यांनी डायरेक्ट आता 20 जिल्ह्यांना केंद्र सरकारचा जो पीक विम्याचा निधी आलेला आहे तर तो बँकेच्या खात्यामध्ये आजपासून हेक्टरी 40,000 रुपये 20 जिल्ह्यांसाठी वाटप करण्यात येतोय। अखेर पीक विमा वाटपाला या ठिकाणी मुहूर्त लागल्याचं आता पाहायला मिळतंय। केंद्र सरकारने या 20 जिल्ह्यांसाठी 900 कोटी रुपयांचा पीक विमा या ठिकाणी आता मंजूर करण्यात आलेला आहे। आज उद्या परवा असं 3 दिवसामध्ये या 20 जिल्ह्यांसाठी पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आज या ठिकाणी आता जमा करण्यात येतो आहे। या ठिकाणी आता पैसा जमा होतोय। मागच्या वेळी पीक विम्यामध्ये घोटाळे त्या ठिकाणी झाले होते, मग आता हे होऊ नये म्हणून सरकारच्या माध्यमातून आज उद्या परवा असं पीक विम्याचा 3 दिवस पीक विमा वाटपाचा कार्यक्रम ठेवला आहे। आता बघा, सरकारच्या माध्यमातून आता सांगितलंय 3 टप्प्यामध्ये आता पीक विम्याचं वाटप होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आपल्या राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून आता हा पीक विमा वाटप करण्यात येतोय। केंद्र सरकारने पीक विमा वाटपाला निधी मंजूर करून दिला। गेले महिनाभर निधी मंजूर करून दिला होता। आतापर्यंत फक्त पहिलाच टप्पा या ठिकाणी शेतकऱ्यांना वाटप करण्यात आला होता। आजपासून या ठिकाणी दुसऱ्या टप्प्याला मुहूर्त या ठिकाणी लागलाय। आज उद्या परवा असं 3 दिवस या पीक विम्याचं वाटप या ठिकाणी करण्यात येणार आहे। प्रति हेक्टरी तुम्हाला 40,000 रुपये आजपासून वाटप करण्यात येतंय। 20 जिल्ह्यांसाठी सरकारच्या माध्यमातून GR आता काढण्यात आलाय। त्यामुळे आता या 20 जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना हेक्टरी आता 40,000 रुपये देणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता समोर आली आहे। आत्ताच देवेंद्र फडणवीस साहेबांनी 900 कोटी रुपयांचा पीक विम्यासाठी आता या ठिकाणी जाहीर केलंय। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलाय त्यांना हेक्टरी 40,000 रुपये 2022चा, 2023चा आणि 2024चा या ठिकाणी 3 वर्षांचा मिळून आता या ठिकाणी तुम्हाला जमा करण्यात आलाय। केंद्र सरकारने राज्य सरकारला पीक विमा या ठिकाणी काही मोजक्याच जिल्ह्यामध्ये पीक विमा आतापर्यंत वाटप करण्यात पहिल्या टप्प्यामध्ये आला होता, परंतु आता इथून पुढे फास्ट पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येईल असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। मोठी घोषणा आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळालंय। बघा, आता जे नुकसान झालं म्हणजे शेती पिकांचं जर तुमचं पण नुकसान झालं तर त्यांचं पण पैसे येणार आहेत। मागच्या वेळी पीक विम्याचे भरलेले शेतकऱ्यांना सगळं मिळून आता हे पैसे येणार आहेत। 2022चा पीक विमा यामध्ये आहे, 2023चा पीक विमा आहे, त्यानंतर 2024चा देखील असं 3 वर्षांचा पीक विमा असल्यामुळे जास्त पीक विमा आज तुमच्या खात्यावरती येतोय। थोड्याच वेळामध्ये तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे हे शेतकऱ्यांना बघा, आता हेक्टरी 40,000 रुपये इतका सगळ्यात जास्त गेल्या 10 वर्षांमधील सगळ्यात जास्त पीक विमा जमा करण्यात येतोय। याचा GR सुद्धा सरकारच्या माध्यमातून काढण्यात आलाय। हा GR फक्त 20 जिल्ह्यांसाठीच काढण्यात आलाय। तो GR तुम्हाला पुढे आता लगेच दाखवणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, कोणत्या 20 जिल्ह्यांसाठी पीक विमा जाहीर करण्यात आलाय स्वतः मुख्यमंत्र्यांनी 20 जिल्हे या ठिकाणी तुम्हाला आता सांगितले आहेत। आता बघा, या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सर्वात महत्त्वाची माहिती पीक विम्याची वाढ बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आता देऊन टाकली आहे। पीक विमा आता या ठिकाणी जाहीर करत आहोत।
असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। हा GR सुद्धा या ठिकाणी काढण्यात आलाय। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता आपल्या राज्यामध्ये तुम्हाला माहित आहे टोटल 36 जिल्हे आहेत। या 36 जिल्ह्यामधील 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा या ठिकाणी आता त्या ठिकाणी तुम्हाला वगळण्यात आले असं या ठिकाणी सांगण्यात आलंय। टोटल फक्त आता 20 जिल्ह्यांसाठी सरकारच्या माध्यमातून आता पीक विम्यासाठी आता GR काढण्यात आला आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा यामध्ये असणार आहे का? सर्वांनी बघा, 20 जिल्हे सरकारच्या माध्यमातून आता पात्र या ठिकाणी ठरवण्यात आलेत। यामध्ये पात्र ठरवण्यात आलेत 900 कोटी रुपयांचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज जमा करण्यात येतोय। यामध्ये राज्यातील 36 जिल्ह्यापैकी 20 जिल्हे आता पात्र ठरवण्यात आलेत। अनेक दिवसांपासून पीक विम्याची तुम्ही वाट बघितली असेल। तुम्ही सुद्धा अनेक दिवसापासून पीक विमा कधी येईल अशी वाट बघत होता। तर अखेर सरकारच्या माध्यमातून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही घोषणा केल्या। शेतकऱ्यांची खते खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांजवळ पैसे नसतात। मागच्या वेळी त्या ठिकाणी पीक विम्यामध्ये घोटाळा झाला होता, म्हणून सर्वांचा अंदाज लक्षात घेऊन सरकारने आता आज उद्या परवा 3 दिवसामध्ये या ठिकाणी पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी वाटप करणार असं सांगितलंय। आता बघा, याचा GR सुद्धा सरकारने काढलेला आहे। आज उद्या परवा केव्हाही तुमच्या खात्यावरती प्रति हेक्टरी आता त्या ठिकाणी 40,000 रुपये येणार असल्याची बँकेकडून तुम्हाला मेसेज तुमच्या मोबाईलवरती डायरेक्ट आता या ठिकाणी येणार आहे। मग आता कोणकोणत्या जिल्ह्यासाठी आता पीक विम्याचा GR काढण्यात आलाय? आता बघा, या ठिकाणी GR सरकारच्या माध्यमातून फक्त 20 जिल्ह्यांसाठी आता हा GR या ठिकाणी काढण्यात आलाय। मग कोणते ते 20 जिल्हे आहेत याची माहिती सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये लगेच 2 मिनिटांच्या आतमध्ये आता सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं नाही तर तुमचा जिल्हा यामध्ये आहे का नाही हे लक्षात तुम्हाला आता येणार नाही। आता बघा, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, मगच तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा जिल्हा यामध्ये आहे का नाही हे समजणार आहे। आता बघा, यावेळी अवकाळी पाऊस त्या ठिकाणी थोडा जास्त झाला, त्यामुळे खूप साऱ्या शेतकऱ्यांचं नुकसान या ठिकाणी मे महिन्यामध्ये झालं होतं। आता तुम्ही पाऊस कसा आहे तुम्ही सुद्धा पाहिले, मग नुकसान त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं झालं। त्यामुळे नुकसानग्रस्त भागांची चौकशी करून आता या ठिकाणी अनेक वेळा पीक विमा जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी आता याचा सुद्धा त्या ठिकाणी लवकर GR करून त्या ठिकाणी याचा सुद्धा तुम्हाला पीक विमा मिळणार आहे। तशा प्रकारे चौकशी करून या ठिकाणी पीक विम्याची चौकशी करून मंजूर करण्यात आले। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करून पीक विमा तुम्हाला मंजूर केलाय। मग आता तुम्हाला हेक्टरी 40,000 जो पीक विमा तुम्हाला मिळणार आहे, तर मग कोणत्या जिल्ह्यामध्ये आता सांगण्यात आलाय बघा, सरकारचा GR मध्ये सांगितले 20 जिल्हे यामध्ये असणार आहेत। मग आता हे 20 जिल्हे तुम्हाला लगेच सांगणार आहे। या 20 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर मग मात्र नक्की 100% तुम्हाला हेक्टरी 40,000 रुपये पीक विमा 3 वर्षांचा मिळून तुमच्या खात्यावरती आज उद्या परवा 3 दिवसांच्या आतमध्ये आता खात्यावरती येणार आहे असं सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी शेतकऱ्यांना सांगण्यात आलंय। बघा, या ठिकाणी 3 दिवसामध्ये या ठिकाणी पीक विमा जमा होणार असल्याची माहिती आता या GR मध्ये सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आल्या। तर बघा, स्वतः आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आता बघा त्या ठिकाणी पहिला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि त्यांनी मागच्या वेळी पीक विमा मागच्या वेळी तुम्हाला माहित आहे ज्यावेळी आता मुख्यमंत्री आता एकनाथ शिंदे होते आणि उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी फडणवीस होते, त्यामुळे घोटाळा झाला होता। त्यामुळे लवकर त्या ठिकाणी वाटप करण्याचा निर्णय घेतलाय। 1 रुपयामध्ये पीक विमा आहे तर तो शेतकऱ्यांना मागच्या वेळी जो मिळत होता तर तो बघा तुम्हाला माहित आहे मागच्या वेळी जो 1 रुपयामध्ये पीक विमा होता तर तो इथून पुढे आहे असा मिळतच राहणार आहे असं त्या ठिकाणी सांगितलंय। बघा, पीक विमा अजिबात बंद होणार नसल्याची मोठी आनंदाची बातमी देखील शेतकऱ्यांसाठी दिल्या। परंतु हा जो पीक विमा बदल आहे तर यामध्ये काही बदल सुद्धा 1 रुपयामध्ये पीक विमा जो आहे तर यामध्ये थोडा बदल सुद्धा करण्यात आलेला आहे असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। हा पीक विमा तुम्हाला आज उद्या परवा 3 दिवसामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे। तशा प्रकारचा GR सुद्धा 20 जिल्ह्यांसाठी सरकारच्या माध्यमातून काढण्यात आलाय। आता बघा, या जिल्हा जो आहे तर तो सरकारने निवडलेल्या 20 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असायला पाहिजे तरच तुम्हाला हा लाभ सरकारच्या माध्यमातून आता मिळणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, हा जो पीक विमा सरकारच्या माध्यमातून तुमच्या डायरेक्ट बँकेच्या खात्यावरती मिळणार आहे तर बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, या त्या ठिकाणी पीक विम्यामध्ये मोठा प्रॉब्लेम देखील झाल्याचं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले, त्यामुळे पीक विमा वाटपाला लेट झालाय असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आले। यामध्ये 3 प्रकारचे शेतकरी आता वगळण्यात आले आहेत।
ते म्हणजे 3 प्रकारच्या शेतकऱ्यांना पीक विमा इथून पुढे कधीच मिळणार नाही। बघा कोणते शेतकरी आहेत, जे 3 प्रकारचे शेतकरी आहेत त्यांना पीक विम्यापासून लांब राहावे लागणार आहे, वंचित राहावे लागणार आहे, त्यांना पीक विमा मिळणार नाही आणि राज्यातील फक्त 20 जिल्ह्यामध्ये पीक विमा तुम्हाला मिळणार आहे। उरलेले 16 जिल्हे आता वगळण्यात या ठिकाणी आले आहेत। त्यामुळे या 20 जिल्ह्यात खूप साऱ्या शेतकऱ्यांचं नुकसान या ठिकाणी आता 2022, 23, 24ला झाल्याचं समजतंय। ते नुकसान भरून काढण्यासाठी सरकारच्या माध्यमातून पीक विमा या ठिकाणी आता जमा होतोय। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे कृषी मंत्री नवीन बनलेत तर ते माणिकराव कोकाटे साहेब यांच्या माध्यमातून सर्वात पहिल्यांदा पीक विमा यादी जी आहे तर त्या 20 जिल्ह्यामध्ये आता सोडण्यात येणार आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये पीक विमा बंद पडला अशा अफवा त्या ठिकाणी उठल्या होत्या, परंतु मुख्यमंत्र्यांनी सांगितले कोणताही पीक विमा बंद झाला नाही, परंतु यामध्ये थोडाफार बदल झालाय। ते तुम्ही बदल समजून घेणं या ठिकाणी गरजेचं आहे। परंतु आपण महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये पीक विमा आता त्या ठिकाणी वाटप होतोय लगेच तुम्ही पाहायचं आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये 3 प्रकारचे शेतकरी आता पीक विम्यामध्ये आता अपात्र ठरलेले आहेत। कोणकोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही हे सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून लगेच तुम्हाला या ठिकाणी आता समजणार आहे। आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आज उद्या परवा 3 दिवसामध्ये केव्हाही 3 दिवसामध्ये बँकेच्या खात्यावरती आता हा पीक विमा जमा होतोय नक्की बघा। आता या पीक विम्यासाठी 900 कोटी रुपये या ठिकाणी आता मंजूर करण्यात आलेत। ज्या शेतकऱ्यांनी आता केळी पिकाचं ज्यांचं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्या ठिकाणी त्यांचा पीक विमा जमा होतोय। आंबा पिकांचं ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शेतकऱ्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। वेगवेगळ्या 30 प्रकारच्या वेगवेगळ्या पिकांचं पीक विमा यामध्ये नमूद करण्यात आलाय। आता बघा या 30 पिकांसाठी 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जर पीक विमा भरला असेल तर तुम्हाला शेतकऱ्यांना हा पीक विमा डायरेक्ट तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये आता या ठिकाणी जमा करण्यात येतोय। आता बघा इथं लक्ष देऊन बघायचं आहे, तुम्हाला वेगवेगळ्या जिल्ह्यांची नावे या ठिकाणी सांगण्यात आलेत। 20 जिल्हे यामध्ये सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेत। तुम्ही कोणत्या पिकासाठी हा पीक विमा भरलाय, यामध्ये माळरान जमीन असेल तर वेगळा पीक विमा आहे, या ठिकाणी बागायती जमीन असेल तर वेगळा पीक विमा आहे। या ठिकाणी बघा वेगवेगळ्या पद्धतीचा पीक विमा आलाय। बागायती जमीन असेल तर तुम्हाला वेगळा पीक विमा आलाय। तुम्हाला किती पीक विमा भेटणार आहे हे तुम्हाला तुमचं माळरान जमीन आहे का बागायती जमीन आहे, फळबाग आहे का हंगामी आहे, यानुसार तुमचं जे काय असेल तर ते पीक विमा याच्या माध्यमातून 20 जिल्ह्यांसाठी आता मंजूर करण्यात आलाय। तर बघा यामध्ये 3 प्रकारचे शेतकरी आता अपात्र केले जाणार आहेत। तर 3 प्रकारचे शेतकरी कोणकोणते आहेत नक्की बघा। आता बघा 3 प्रकारचे शेतकरी कोणते आहेत ते सांगणार आहे बघा। त्यानंतर 20 जिल्हे तुम्हाला सांगणार आहे, ते पाहिल्यानंतर तुम्हाला 20 प्रकारचे त्या ठिकाणी बघा 20 जिल्हे सांगणार आहे। पण पहिल्यांदा आपण पाहूया 3 प्रकारचे शेतकरी कोणते आहेत जे पीक विम्यासाठी 2025 मध्ये जे काय आता मंजूर करण्यात आला केंद्र सरकारकडून तर त्यामध्ये अपात्र होणार आहेत। याचा GR आता पीक विम्यासाठी पात्र नसणारे 3 प्रकारचे शेतकरी कोणते आहेत बघा तुम्हाला सांगतो। आणि त्यानंतर लगेचच 20 जिल्ह्यांची यादी तुम्हाला सांगणार आहे, ज्या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असायला पाहिजे। तर बघा सुरुवात करूया मित्रांनो। पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे शेतकऱ्यांचा, ज्या शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने पीक विमा आतापर्यंत घेतलाय तर तो पहिला प्रकार म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी गायरान जमीन सरकारची आता पीक विम्यामध्ये नोंदवल्या, सरकारकडून आता पीक विमा मागच्या वेळी घेतला आहे तर अशा शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत। ज्या शेतकऱ्यांनी सरकारची कृषी विभागाची जमीन म्हणजेच गायरान जमीन वगैरे दाखवून रस्त्याकडेची जमीन दाखवून विमा घेतलाय तर अशा शेतकऱ्यांना पीक विम्यासंदर्भातील घोटाळा केलेले शेतकरी म्हणून वगळण्यात येईल आणि त्यांना हा हप्ता त्या ठिकाणी पीक विम्याचा मिळणार नाही। लक्षात घ्या, गायरान जमीन दाखवून पीक विमा जर तुम्ही घेतलेले शेतकरी असाल तर तुम्हाला या पीक विम्याचे पैसे या ठिकाणी आता मिळणार नाहीत। त्यानंतर कृषी विभागाची जर जमीन दाखवून तुम्ही पीक विमा घेतला असेल तर अशा प्रकारची खोटी माहिती सरकारला दिली असेल तर या शेतकऱ्यांना पीक विमा तुम्हाला मिळणार नाही, हे लक्षात ठेवा। राज्यातील असे पण काही जिल्हे आहेत जे शेतकरी आहेत त्यांनी रस्त्याच्या कडेला सरकारची जमीन जी आहे तर ती स्वतःचीच आहे असं दाखवून पीक विमा भरताना संबंधित अधिकाऱ्यांना आता त्या ठिकाणी सापडलंय। आतून अधिकाऱ्यांना संबंधित पैसे देऊन कागदपत्र खोटी काढून अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा त्या ठिकाणी घेतलेला होता। आता हे सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगितलंय। आता GR मध्ये तशा प्रकारची माहिती सांगितल्या की आता 3 प्रकारचे शेतकऱ्यांना आता हा पीक विमा तुम्हाला बँकेत पैसे मिळणार नाहीत। सरकारला तशा प्रकारे आता उघडकीस सुद्धा आलंय, अशा शेतकऱ्यांना पीक विमा या ठिकाणी दिला जाणार नाही। आता बघा या ठिकाणी 36 जिल्ह्यापैकी फक्त 20 जिल्ह्यामध्ये आता हा पीक विमा मंजूर करण्यात आलाय।
आता बघा शेतकरी मित्रांनो, 20 जिल्ह्यांसाठी हा GR आलेला आहे, तर त्या जिल्ह्यांची नावे तुम्हाला आता वाचून दाखवतो. सर्वांनी इथे लक्षपूर्वक बघायचं आहे. तुमचा जिल्ह्यामध्ये यामध्ये आहे का? बघा, अकोला, नागपूर, परभणी, रायगड, नंदुरबार, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, धुळे, पुणे, लातूर, बुलढाणा, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, सातारा, बीड या जिल्ह्यानुसार तुम्हाला पीक विमा लवकरच आता मिळणार आहे. राज्य सरकारने ठरवलंय की पीक विम्यामध्ये कोणताही घोटाळा होऊ नये, शेतकऱ्यांना योग्य वेळी पैसे खात्यामध्ये मिळावेत, यासाठी लवकरच तुम्हाला पीक विमा सरकारने यावर्षी देण्याचं ठरवलंय. त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्व आधार कार्ड बँकेला लिंक करून नक्की ठेवायचं आहे. नक्कीच तुम्हाला पीक विमा तुमच्या खात्यामध्ये मिळण्याची शक्यता वर्तवल्या. त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.